नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयोनिक इक्विलिब्रियममध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आपण ऍसिड बेस थेरीज बघत होतो. पाठीमागच्या लेक्चरला आपण आर्हेनियस थेरी बघितलेली. आर्हेनियस थेरीनुसार ऍसिड आणि बेसच्या वेगवेगळ्या डेफिनेशन्स आपण बघितलेल्या. आज आपल्याला जी दुसरी थेरी बघायची त्याचं नाव आहे ब्रॉन्स्टेड-लॉरी थेरी. बघा, ह्या थेरीला आपण प्रोटॉन ट्रान्सफर थेरी असं सुद्धा म्हणतो, कारण यांच्या म्हणण्यानुसार ऍसिड आणि बेस चे त्यांनी प्रोटॉन ट्रान्सफरच्या दृष्टिकोनातून त्यांनी त्याच्या व्याख्या केलेल्या आहेत, म्हणून त्याला प्रोटॉन ट्रान्सफर थेरी असं सुद्धा म्हणतो. ही 1923 ला ही थेरी मांडलेली आहे. कोणी मांडली बघा, J.N. ब्रॉन्स्टेड आणि T.M. लॉरी या दोन सायंटिस्टनी ही थेरी मांडली. यांनी स्वतःची थेरी स्वतंत्र अशी मांडली. आर्हेनियस थेरीशी त्यांनी काही संबंध ठेवला नाही, स्वतःची अशी वेगळी थेरी मांडली. आणि या थेरीनुसार त्यांनी ऍसिड आणि बेसच्या डेफिनेशन केलं. बघा, तर आता थेरी ज्यावेळी एखादा सायंटिस्ट ज्यावेळी मांडतो त्यावेळी त्यांनी त्याचं मत मांडलेलं असतं आणि त्याच्या म्हणण्यानुसार त्यांनी त्याच्या व्याख्या केलेल्या असतात. त्याच्यामुळे त्यांनी जशा व्याख्या देतील तसं ते आपल्याला अभ्यास करणं गरजेचं असतं, कारण आपण त्यांना असं म्हणू शकत नाही की अशी का, या डेफिनेशनला आपण चॅलेंज करू शकत नाही. थेरीनुसार जी डेफिनेशन सांगितलेली असती त्यांच्या म्हणण्यानुसार ऍसिडची अशी डेफिनेशन आहे, मग त्याचा आपण अभ्यास करतो. बरोबर. बघा, तर काय यांचं म्हणणं आहे, यांनी काय ऍसिड आणि बेसच्या बाबतीमध्ये काय सांगितलं आपल्याला, कशा पद्धतीच्या डेफिनेशन्स केल्या. तर ब्रॉन्स्टेड-लॉरी थेरीनुसार पहिला त्यांनी ऍसिडची डेफिनेशन केली. बघा, व्हॉट इज ऍसिड. ऍसिड म्हणजे काय, या दोघांच्या म्हणण्यानुसार द सबस्टन्स which donate प्रोटॉन म्हणजेच आपण त्याला H+ आयन असं म्हणतो, टू अनदर सबस्टन्स is known as acid. बघा, की जसं मी तुम्हाला सांगितलं की आर्हेनियस थेरीचे काय लिमिटेशन्स आहेत. आर्हेनियस थेरीनुसार जसं मी उदाहरण दिलं तुम्हाला, कार्बन डायऑक्साइड हा ऍसिडिक आहे, हे आर्हेनियस नुसार एक्सप्लेन होत नव्हतं. त्याचं कारण मी तुम्हाला त्या व्हिडिओ सांगितलेलं डिटेलमध्ये जाऊन बघा. NH3 हा बेस आहे, ठीक आहे नाही, याचं बेसिक कॅरेक्टर आर्हेनियस ला सांगता आलं नव्हतं, कारण आर्हेनियस थेरी काय सांगते, जो H+ आयन ऍक्वियस सोल्युशन मध्ये तयार करतो त्याला ऍसिड म्हणायचं, पण CO2 मध्ये तर H+ आयन नाही तरी सुद्धा तो ऍसिड आहे, हे त्याला एक्सप्लेन करता आलं नाही. बेस म्हणजे काय, याच्यामध्ये OH- आयन जो ऍक्वियस सोल्युशन मध्ये तयार करतो त्याला बेस म्हणायचं, पण NH3 मध्ये OH- आयन नसून सुद्धा हा बेसिक आहे. याच्यामध्ये आपण जर का लिटमस पेपर टाकला, बरोबर, तर जो रेड लिटमस आहे तो ब्लू होतो, याचा अर्थ हा बेसिक आहे. मग हे त्याला ऍसिडिक आणि बेसिक कॅरेक्टर काहीच सांगता आलं नाही, म्हणून आपण त्या पुढच्या थेरीचा अभ्यास करतोय. बघा, आता या ब्रॉन्स्टेड-लॉरी थेरीनुसार ऍसिड म्हणजे कोण, तर द सबस्टन्स विच डोनेट प्रोटॉनलाच आपण H+ आयन असं म्हटलेलं आहे. बघा, प्रोटॉन म्हणजे H+ आयन टू अनदर सबस्टन्स इज नोन ॲज ऍसिड. ऍसिड हा असा सबस्टन्स आहे जो काय करतो, H+ आयन डोनेट करतो. डोनेट म्हणजे दान करणे, म्हणजे देणे दुसऱ्याला. बरोबर, जो H+ आयन म्हणजेच प्रोटॉन दुसऱ्या सबस्टन्सला देतो त्याला आपण म्हणतो ऍसिड. बरोबर. आणि बेस म्हणजे काय, बघा, दुसरी डेफिनेशन त्यांनी बेसची अशी केलेली. बघा, अगदी डेफिनेशनचं वर्डिंग जसं याचं आहे तसंच, द सबस्टन्स which accept proton from another substance is known as base. मी पूर्ण वाक्यामध्ये डेफिनेशन लिहितो. बघा, द सबस्टन्स which accept proton from another substance is known as base. जो दुसऱ्या सबस्टन्स पासून प्रोटॉन ऍक्सेप्ट करतो, प्रोटॉन म्हणजेच H+ आयन, त्याला आपण बेस असं म्हणूया. बरोबर.
आता मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये H प्लस आयनला प्रोटॉन का म्हणायचं हे तुम्हाला सांगतो. की जसं आपल्याला माहिती आहे की हायड्रोजन ॲटॉमिक नंबर 1 आहे आणि मास नंबर पण त्याचा एकच आहे, बरोबर. याचा अर्थ त्याच्यामध्ये प्रोटॉनची संख्या 1 आहे आणि इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे? इलेक्ट्रॉनची संख्या पण एकच आहे, बरोबर. प्रोटॉन 1 आहे, इलेक्ट्रॉन 1 आहे आणि न्यूट्रॉन किती आहे? 0 आहे. कारण मास नंबर मधून ॲटॉमिक नंबर जर मायनस केला 1 मधून 1 तर राहतो 0. तेवढी असते न्यूट्रॉनची संख्या. आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये 11वीत शिकलो, बरोबर. मग ज्यावेळी हायड्रोजन पासून H प्लस आयन तयार होतो, H प्लस आयन तयार कधी होईल? ज्यावेळी त्याचा इलेक्ट्रॉन लॉस होईल. हा इलेक्ट्रॉन ज्यावेळी हायड्रोजन लॉस करतो त्यावेळी त्याचा H प्लस आयन तयार होतो. कसा काय तयार होतो? तर एक लक्षात घ्या, हा हायड्रोजन ॲटम न्यूट्रल आहे. कसा न्यूट्रल आहे? तर त्याच्यामध्ये एक प्रोटॉन आहे, एक न्यूट्रॉन आहे. प्रोटॉनवरचा पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉनवरच्या निगेटिव्ह चार्जला कॅन्सल करतो, बरोबर. मग ज्यावेळी हा इलेक्ट्रॉन निघून जातो त्यावेळी एक निगेटिव्ह चार्ज कमी होतो, पण हा पॉझिटिव्ह चार्ज मात्र कायम राहतो, हा कमी होत नाही, बरोबर. आणि तो पॉझिटिव्ह चार्ज हायड्रोजन आयन वरती येतो, म्हणून आपण H प्लस आयन म्हणतो, बरोबर. म्हणजे H प्लस आयन मध्ये काय राहिलं बघा, इथं इलेक्ट्रॉन राहिला नाही, तो त्याने डोनेट केला, देऊन टाकला दुसऱ्याला. न्यूट्रॉन तर ऑलरेडी नव्हता, मग राहिला काय? फक्त खाली प्रोटॉन, म्हणून आपण H प्लस आयनला प्रोटॉन असं म्हणतो, बघा. आता आपण या ऍसिड बेस कडे येऊयात. तर ऍसिड म्हणजे तुम्हाला मी एक सिंपल वर्ड ऍसिड आणि बेसच्या डेफिनेशन ब्रॉन्स्टेड लॉ नुसार मी तुम्हाला सांगितलं. ऍसिड इज द सबस्टन्स व्हिच डोनेट प्रोटॉन टू अनदर सबस्टन्स. जो दुसऱ्याला प्रोटॉन डोनेट करतो त्याला ऍसिड म्हणायचं. जो प्रोटॉन दुसऱ्या सबस्टन्स कडून ऍक्सेप्ट करतो त्याला आपण बेस म्हणायचं. म्हणून मी तुम्हाला इन शॉर्ट मध्ये ऍसिडला प्रोटॉन डोनर म्हणू शकतो, प्रोटॉन डोनर, आणि बेसला प्रोटॉन ऍक्सेप्टर म्हणू शकतो. सिंपल. ऍसिड म्हणजे प्रोटॉन डोनर, प्रोटॉन देणारा ऍसिड, आणि प्रोटॉन घेणारा कोण असतो? बेस असतो. आता याचं मी तुम्हाला एक उदाहरणाच्या माध्यमातून मी तुम्हाला थोडंसं याचं हे समजून सांगतो. समजा HCl आम्ही घेतलं, बघा. HCl ची रिएक्शन आपण केली अमोनिया बरोबर, NH3 बरोबर. मग हा HCl काय करतो? अमोनियाला H प्लस आयन डोनेट करतो, देतो, बघा. हा HCl काय करतो? NH3 ला H प्लस आयन देतो, बघा. आता देत असताना काय होतं बघा, कसा देतो? तर हा HCl ज्यावेळी वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होईल त्यावेळी तो H प्लस आणि Cl मायनस असे आयन्स तयार करेल, बघा. H प्लस आणि Cl मायनस असे ऍक्वियस आयन्स तयार करेल. H प्लस ऍक्वियस आणि Cl मायनस ऍक्वियस. एक गोष्ट तुम्ही मनातून क्लिअर करा की हा कंपाऊंड कोव्हॅलेंट कंपाऊंड आहे, आयोनिक कंपाऊंड नाही, बरोबर. जर मी इथं प्लस आणि मायनस लिहिलं असलं तर ते तुम्हाला समजावं म्हणून लिहिलेलं आहे, बरोबर. की हा ज्यावेळी HCl पाण्यामध्ये आपण डिझॉल्व्ह करू त्यावेळी तो H प्लस ऍक्वियस आणि Cl मायनस ऍक्वियस आयन तयार करेल. त्याचे मी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चिन्ह दाखवले. ऍक्च्युअली हा आयोनिक कंपाऊंड नाही, याच्यावर पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज नसतो. ऍक्वियस सोल्युशन मध्ये डिझॉल्व्ह केल्यावर पॉझिटिव्ह निगेटिव्ह येतो, बरोबर. मग हा HCl काय करतो? NH3 ला H प्लस आयन डोनेट करतो. हा जो तुमचा H प्लस आयन आहे तो NH3 ला डोनेट करतो, बघा, देतो. आता दिल्यानंतर ना काय होतं? NH3 चं कन्व्हर्जन, NH3 ऑलरेडी त्याच्याकडे 3 हायड्रोजन आहेत, त्याने अजून एक हायड्रोजन घेतला, मग तयार झाला NH4, बरोबर. आणि हा जो NH4 आहे याच्यावरती एक पॉझिटिव्ह चार्ज येणार. कारण का? तर हा NH3 न्यूट्रल मॉलिक्यूल होता, त्याला येऊन एक पॉझिटिव्ह चार्ज मिळाला. तो पॉझिटिव्ह चार्ज या NH3 वरती आला पाहिजे, आहे की नाही? NH4 तयार झाला त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आला. प्लस, बघा, प्लस. आता काय राहिलं मला सांगा? शिल्लक काय राहिलं? Cl मायनस राहिलं. तो Cl मायनस आहे असं आपण लिहूया तिथं, Cl मायनस. मग या ठिकाणी बघा HCl नी H प्लस आयन NH3 ला डोनेट केला, दिला. मग प्रोटॉन डोनर जो असतो, प्रोटॉन डोनर तो कोण असतो? ऍसिड. म्हणून आपण HCl ला काय म्हणूया तिथं? ऍसिड असं म्हणूयात, बघा, ऍसिड. त्यानंतर NH3 ने काय केलं? प्रोटॉन ऍक्सेप्ट केला. H प्लस आयन काय केला? ऍक्सेप्ट केला. प्रोटॉन ऍक्सेप्टर कोण असतो? बेस. म्हणून NH3 ला आपण बेस असं म्हणूयात, बघा, नीट लक्ष द्या. आता ज्यावेळी ऍसिड आणि बेसची रिएक्शन होऊन प्रोडक्ट तयार होतात
हे प्रोडक्ट सुद्धा ऍसिड आणि बेसच असतात. आता हे कसं काय ते तुम्हाला मी सांगतो. ज्यावेळी हा ऍसिड स्वतःचा H+ आयन दुसऱ्याला डोनेट करतो त्यावेळी Cl- आयन तयार होतो आणि ज्यावेळी Cl- आयन तयार होतो त्यावेळी काय होतं लक्षात घ्या, म्हणजे या क्लोराइड आयननी स्वतःचा H+ आयन गमावलेला आहे, हरवलेला आहे याचा H+ आयन. आणि ज्यावेळी आपली एखादी वस्तू हरवते त्यावेळी आपण ती शोधण्याचा प्रयत्न करतो, मिळवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे थोडक्यात या क्लोराइड आयननी H+ आयन गमावलेला आहे, गमावल्यानंतर तो H+ आयन परत मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे हा NH4 मधला H+ आयन परत मिळवण्याचा प्रयत्न कोण करणार आहे? क्लोराइड मायनस आयन करणार आहे. समजतंय का? बघा, मग ज्यावेळी हा क्लोराइड मायनस आयन याच्यामधला H+ आयन मिळवतो त्यावेळी त्याच्यापासून परत रिएक्टंट मॉलिक्युल्स तयार होतात. बघा, रिएक्टंट मॉलिक्युल्स तयार होतात आणि HCl आणि NH3 तयार होतो. या NH4+ ने जर का याला H+ दिला तर H+ दिल्यानंतर ना एक पॉझिटिव्ह आयन कमी झाला, मग याच्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज निघून गेला आणि एक हायड्रोजन पण निघून गेला, मग खाली काय राहिलं? NH3 राहिलं. बरोबर. शिवाय या Cl- ला एक H+ मिळाला, बरोबर, आणि HCl तयार झाला. बरोबर. आता बघा, मग या दोघांच्या मध्ये कोण ऍसिड आणि कोण बेस? तर आपल्या थिअरीनुसार प्रोटॉन डोनर कोण आहे? NH4+ Cl- ला प्रोटॉन डोनेट करतोय, म्हणून प्रोटॉन डोनर कोण असतो? ऍसिड. आणि Cl- ने प्रोटॉन ऍक्सेप्ट केला, म्हणून प्रोटॉन ऍक्सेप्टर कोण असतो? बेस. लक्षात आलं का? म्हणजे याचा अर्थ असा की इन ब्रॉन्स्टेड-लॉरी थिअरी, या ब्रॉन्स्टेड-लॉरी थिअरीनुसार ऍसिड रिएक्ट विथ बेस टू फॉर्म ऍसिड अँड बेस. ऍसिड आणि बेसची रिएक्शन होऊन ऍसिड आणि बेसच तयार होतात, हे लक्षात घ्या. आता आपण याच्यामध्ये मी तुम्हाला एक नवीन कन्सेप्ट शिकवणार आहे, त्याचं नाव आहे ब्रॉन्स्टेड-लॉरी कन्सेप्ट. सॉरी, त्याचं नाव आहे कॉन्जुगेट ऍसिड्स अँड बेस. बरोबर. आता एक लक्षात ठेवा की कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर्स आपण त्यांना म्हणूयात. ज्यावेळी ऍसिड दुसऱ्याला H+ आयन देतो, दिल्यानंतर ना हा तुमचा काय झाला? ऍसिड पासून हा जो तयार झालेला आहे, ऍसिड पासून हा बेस तयार झालेला आहे. बरोबर. हे दोन एकमेकांचे कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर्स असतात. बरोबर. बघा, सो ज्यावेळी ऍसिड H+ आयन दुसऱ्याला देतो त्यावेळी त्याच्यापासून जे शिल्लक राहतं तो काय असतो? बेस. याला आपण कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर म्हणूया. त्यानंतर ना ज्यावेळी हा बेस इलेक्ट्रॉन घेतो, सॉरी H+ आयन घेतो, इलेक्ट्रॉन नाही H+ आयन घेतो, झाल्यानंतर जो ऍसिड तयार होतो हा त्याचा कॉन्जुगेट ऍसिड असतो. म्हणजे या ऍसिडचा हा कॉन्जुगेट बेस आणि या बेसचा हा कॉन्जुगेट ऍसिड. मग आपल्याला इथे एक नवीन कन्सेप्ट शिकायचा आहे, ज्याचं नाव आहे कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर्स. कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर्स, ऍसिड बेसच्या पेअर, ऍसिड आणि बेसची जोडी. बरोबर. बघा, मग कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर म्हणजे मी तुम्हाला त्याची डेफिनेशन सांगतो. या कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअरची तुम्हाला मी डेफिनेशन देतो. काय डेफिनेशन आहे? तर ही डेफिनेशन अतिशय महत्त्वाची, एक मार्कला तुम्हाला परीक्षेत विचारू सुद्धा शकतात. डेफिनेशन काय बघा? द species which differ किंवा which has difference of H+ ion in their molecular formula are known as conjugate acid base pairs. बघा,
द स्पेसिस म्हणजे मॉलिक्यूल असतील, आयन असतील किंवा सिंगल ॲटम असू शकतो, त्यांना आपण जनरली स्पेसिस म्हणूया. बरोबर. सो द स्पेसिस which has difference of H plus ion in their molecular formula are known as molecular formula किंवा in their formula असं मी फक्त म्हणतो, कारण स्पेसिस ही प्रत्येक वेळी मॉलिक्यूल असेल असं नाही, मे बी ती आयन सुद्धा असू शकते. बरोबर. सो द स्पेसिस which differ in their which has difference of H plus ion in their formula are known as conjugate acid base pairs. म्हणजे ज्यांच्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त H प्लस आयनचा फरक असतो त्यांना आपण कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर्स असं म्हणूया. बरोबर. मग इथं कोणत्या अशा पेअर आहेत, तर HCl आणि Cl मायनस. एक्झाम्पल HCl आणि Cl मायनस, दीज आर द कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर्स. बरोबर. कारण या दोघांच्या मध्ये कोणाचा फरक आहे, H प्लस आयनचा फक्त फरक आहे. बरोबर. ह्या HCl आणि Cl मायनस दोघांच्या मध्ये फरक आपल्याला दिसतोय काय, या Cl मायनस आणि HCl मध्ये फरक काय, तर याच्यापेक्षा याच्यामध्ये फक्त H प्लस आयन जास्त आहे. बरोबर. तसंच NH3 आणि NH4 प्लस, दीज आर ऑल्सो कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर्स. NH3 आणि NH4 प्लस या दोघांच्या मध्ये फरक काय, इथे 3 हायड्रोजन आहेत, इथे 4 हायड्रोजन आहेत, इथं एक हायड्रोजन म्हणजे एक H प्लस आयन जास्त आहे. सो दीज आर द कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर्स. या दोघांच्या मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये H प्लस आयनचा फरक आहे, म्हणून त्यांना आपण काय म्हणूयात, कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर्स. हे दोघं एकमेकांचे कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर, हे दोघं एकमेकांची कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर्स. बरोबर. आता हे लक्षात घ्या, ही तुमची पहिली पेअर, पहिली जोडी, म्हणून यांना मी पहिली जोडी ऍसिड 1 आणि बेस 1 असं म्हणतो. त्यानंतर ही दुसरी पेअर, बरोबर, म्हणजे दुसरी जोडी, म्हणून याला मी बेस 2 आणि ऍसिड 2 असं म्हणतो. बघा. आता तुम्हाला मी एक अजून उदाहरण देतो. अजून एक उदाहरण असं देतो की HCl प्लस H2O वॉटर. बघा. HCl हा काय करतो, H प्लस आयन H2O ला देतो. आपण सगळं वेल नोन ऍसिड आहे हा, हायड्रोक्लोरिक ऍसिड. हा H प्लस आयन कोणाला देतो, तुम्हाला जसं सांगितलेलं आहे, जो वॉटर मध्ये डिसॉल्व्ह केल्यावर H प्लस आणि Cl मायनस अशा आयन्स तयार करतो. बरोबर. असं तुम्ही परीक्षेमध्ये लिहू नका H प्लस आणि Cl मायनस. बरोबर. कारण ऍक्च्युअली लक्षात घ्या, तुम्ही असं लिहिलं की याचा अर्थ असा होतो की हा आयनिक कंपाऊंड आहे, आयन्सने बनलेला आहे, पण ऍक्च्युअली हा कोव्हॅलेंट कंपाऊंड आहे. जस्ट तुम्हाला अंडरस्टँडिंग साठी मी प्लस आणि मायनस इथे लिहिलेले. बघा. मग हा HCl काय करतो, H प्लस आयन याला देतो H2O ला. मग याने H2O ला जर का एक हायड्रोजन मिळाला तर काय होणार आहे, H3O तयार होणार आहे आणि ही H3O वरती एक प्लस चार्ज येणार आहे. कारण H2O ला ज्यावेळी हायड्रोजन मिळणार आहे त्यावेळी त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. न्यूट्रल मॉलिक्यूलला एक पॉझिटिव्ह एन मिळाला तर तो पॉझिटिव्ह चार्ज त्याच्यावरती आला पाहिजे. बरोबर. प्लस मला सांगा, मग खाली काय राहिलं, HCl मधला H प्लस गेला, हा राहिला शिल्लक कोण, Cl मायनस. बरोबर. प्लस Cl मायनस. आता तसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एखाद्या सबस्टन्सनी त्या क्लोरीनने हायड्रोजन गमावल्यानंतर तो परत मिळवण्याचा प्रयत्न करेल. मिळवण्याचा प्रयत्न केल्यानंतर ना काय होणार आहे, H3O प्लस परत त्याला Cl मायनस ला एक H प्लस देणार आहे. H प्लस दिल्यानंतर ना H3O प्लस नी Cl मायनस ला H प्लस दिला, मग खाली राहिला H2O तयार झाला, त्याच्यावरचा चार्ज निघून गेला. कारण हायड्रोजन जाताना पॉझिटिव्ह आयन स्वतःसोबत पॉझिटिव्ह चार्ज स्वतःसोबत घेऊन जाणार आहे, त्याच्यामुळे हायड्रोजन एक कमी झाला, H2O झाला, पॉझिटिव्ह चार्ज कमी झाला म्हणजे याच्यावरचा चार्ज शून्य झाला. बरोबर. पॉझिटिव्ह चार्ज निघून गेला. आता हा पॉझिटिव्ह चार्ज याला जाऊन मिळाला, पॉझिटिव्ह निगेटिव्ह HCl तयार झाला. ऍक्च्युअली हा न्यूट्रल मॉलिक्यूल पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल होऊन HCl हा न्यूट्रल मॉलिक्यूल तयार होतो. बरोबर. आता बघा, याच्यामध्ये सुद्धा आपण जर ओळखायचं म्हणलं तर कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर्स कोण असतील, HCl हा ऍसिड, हा याला H प्लस डोनेट करतोय, हा ऍसिड, हा याच्याकडून ऍक्सेप्ट करतोय, हा बेस, आणि याच्यामध्ये हा याला डोनेट करतोय, हा ऍसिड, आणि हा याच्याकडून ऍक्सेप्ट करतोय, हा बेस. बरोबर. तसं मी तुम्हाला सांगितलं ही ऍसिड बेस, ही पहिली ऍसिड बेस पेअर. बरोबर. म्हणून याला मी ऍसिड 1 म्हणतो, याला बेस 1. ही दुसरी ऍसिड बेस पेअर म्हणजे कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. बरोबर. याला मी बेस 2 म्हणतो आणि याला ऍसिड 2 म्हणतो. बरोबर. सो दिस इज फर्स्ट ऍसिड बेस पेअर. दिस इज
फर्स्ट ऍसिड बेस पेअर, मी इन शॉर्ट म्हणतो फर्स्ट ऍसिड बेस पेअर, and this is second acid base pair. Conjugate, second conjugate acid base pair. This is first conjugate acid base pair. बरोबर.